मंडळी, हे आहे बुरुंडी येथील परशुराम भूमी. ज्यांनी कोकण घडवलं ते आपले श्री परशुराम यांची ही सुंदर अशी मूर्ती या पृथ्वीवर असं बनवले आहे. श्री परशुराम भूमी बुरुंडी या गावात. नमस्कार मंडळी, मी आपला समीर कीर पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या समीर कीर या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मंडळी, आपण दापोलीमध्ये फिरत आहोत आणि आपण आता आलेलो आहोत बघा, मस्त असा निसर्ग, डोंगर, झाडी आणि तिथे हे सुंदर असं बनवलेलं आहे श्री बुरुंडी गावात श्री परशुराम भूमी. आणि तिथे आपण आलेलो आहोत आणि तिथे आता आपण भेट देणार आहोत. तर मंडळी, जराही वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया कशा प्रकारे आहे बुरुंडी या गावातील श्री परशुराम भूमी. बघा मंडळी, आता आपण बुरुंडी येथे हे परशुराम भूमी पाहण्यास आलेलो आहोत. तर तिथे काही नोट्स दिलेले आहेत, त्यांचं आपण पालन करावं. जसं इथे परशुराम भूमी परिसरात खाद्यपदार्थ खाण्यास सक्त मनाई आहे आणि तसेच इथे प्रवेशाचं वेळ दिलेली आहे. आपण सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6 आणि शनिवार ते रविवार सकाळी 8 ते संध्याकाळी 6 असं टाईम आहे. आणि आता आपण इकडनं आतमध्ये येऊन आपण भगवान श्री परशुराम यांची बघा सुंदर अशी या पृथ्वीवर मूर्ती इथे बसवली आहे. आणि मंडळी, खाजगी मालमत्ता आहे, तर आपण त्या प्रकारे जागेची शोभा वाढूया. तिथे काही खाऊन वगैरे काही असं कचरा वगैरे करू नका, कारण या जागेचं तेवढं पवित्र राखा. हा रस्ता आहे इकडनं आणि आपण इकडनं उतरत आहोत. आणि बघा, इथे रतांब्याची म्हणजेच कोकमाची झाडं आहेत. बघा, भगवानचे परशुराम मस्त असे या पृथ्वीवर उभे आहेत. आणि हे बघा, इथे समोरची मोकळी जागा आहे आणि इथून असं आतमध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे. भगवान परशुरामांची सुबक अशी मूर्ती इथे या पृथ्वीवर उभारण्यात आलेली आहे. तर मंडळी बघा, खूप सारे पर्यटक या परिसरात आलेले आहेत. आणि आता आपण देखील हे पाहूया, ही जी पृथ्वी बनवलेली आहे तिथे आतमध्ये जाण्यास आहे आणि आतमध्ये कशा प्रकारे आहे ते आता आपण पाहूया. मंडळी, इथे आपण सूचनांचं पालन करूया. चप्पल बूट इथे काढायचे आहेत आणि मगच आतमध्ये प्रवेश करायचा आहे. तर बघूया आतमध्ये कशा प्रकारे आहे. बघा, इथे बाजूला मस्त असं डोंगर वगैरे आहेत आणि एक सुंदर असा व्ह्यू इकडनं आपल्याला पाहायला मिळते. आणि हे बघा, इथे आतमध्ये आपल्याला जायचं आहे आणि हा दरवाजामधून आपण आत जाऊया. तर मंडळी, हे बघा, जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवर जे भगवान परशुराम बसलेले आहेत त्याचा आतला हा परिसर आणि मस्त अशी शांतता आहे. ध्यान मंदिर, इथे शांतता राखावी आणि भगवान परशुरामांबद्दल इथे जे काय आहे ते आपल्याला इथे बघा दिलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आपण भेट देतोय, तर त्याबद्दल इथे आपलं माहिती आपण या पेनद्वारे इथे लिहू शकतो. बघा किती इथे एकाग्रता आहे, शांतता आहे, मस्त अशी
आतमधून बघा पूर्ण ही पृथ्वी आभाळ असं पेंटिंग केलेली आहे. शब्दाचा आवाज आणि मोकळेपणा बघा. इथे परशुरामांची अजून एक सुबक मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि बघा हे ध्यान मंदिर आहे आणि या ध्यान मंदिरात बघा पर्यटक आलेले आहेत आणि सगळे ओम असा उच्चार करत आहेत. आणि हे भाविक बघा पर्यटक ओम या आवाजाचा उच्चार करत आहेत आणि बघा कसा आवाज येतोय. बघा इथे मंडळी भिंतीवर कशी सरस्वतीची पेंटिंग देखील केलेली आहे. आणि भगवान परशुराम भूमी बुरुंडीबद्दल इथे माहिती आहे, ते आता आपण पुढून पाहूया. हे पहा भगवान परशुरामाचं शस्त्र इथे पेंटिंग केलेलं आहे. परशु आहे आणि त्याबद्दलची ही माहिती इथे आपल्याला दिलेली आहे. ते आपण इथे या बोर्डद्वारे वाचू शकतो. तर मंडळी हे बघा आपले सगळे मंडळी परशुरामांचं दर्शन घेऊन आता आपण परत इकडनं निघणार आहोत. तर बघा कसे सगळे एक एक आपले मंडळी चाललेले आहेत. आता आपणही समोरून परशुरामांची मस्त अशी मूर्ती दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. ध्यान मंदिरही आतमध्ये पृथ्वीचा जो आकार आहे त्याच्या आतमध्ये आपण पाहिलं. आणि आता या निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या श्री परशुराम भूमी बुरुंडी इकडनं आता आपण निघत आहोत. आणि आपला जो सागर सहवास होमस्टे आहे तिथं निघणार आहोत. तर चला मंडळी आता आपण इकडनं निघूया. या डोंगराच्या इथे बसलेले बुरुंडी गावात श्री भगवान परशुराम. मंडळी या बुरुंडी येथील श्री परशुराम भूमी येथे बघा असे स्टॉल्स आहेत, थंड पेय आहेत आणि समोर हे असे मोकळा रस्ता आणि हे पर्यटक अजून देखील येत आहेत आणि पार्किंग वगैरेची व्यवस्था आहे. त्या बाजूला आंबे वगैरे विकत आहेत, पार्किंगची व्यवस्था आणि हा आजूबाजूचा परिसर. आणि इथे आपली मंडळी सगळे आईस्क्रीमचा आस्वाद घेत आहेत. मेवाड आईस्क्रीम. आता आपण मेवाड आईस्क्रीम खाऊया अशी व्यवस्था इथे या परिसरात आहे. हे बघा इथे आपल्यासाठी मेवाड मँगो आईस्क्रीम ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ती आता आपण त्याचा आस्वाद घेऊया. तर मंडळी अशा प्रकारे आपण तामस तीर्थ या समुद्र किनाऱ्यावरून आपण आपल्या गाडीने इथे बुरुंडी येथील निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे श्री परशुराम भूमी आपण पाहिली. बुरुंडी या गावातील मस्त असं इथे परशुरामांचं पृथ्वीवरची मूर्ती आहे आणि चांगल्या प्रकारे ही मालमत्ता खाजगी मालमत्ता आहे. तिथे साफसफाई वगैरे व्यवस्थित आणि सगळ्यांनी जरूर इथे येऊन दर्शन घ्यावे. आणि आतमध्ये ध्यान मंदिर देखील पृथ्वीच्या आतमध्ये जे काय आहे ते आपल्याला पाहून मन एकदम प्रसन्न झालेलं आहे. तर मंडळी बुरुंडी गावातील श्री परशुराम भूमी मी माझ्या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला
थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला। तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा। जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी पाहुणे मंडळी असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग मंडळी, पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।